शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुख्य प्रतोद आणि आमदार सुनील प्रभू आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतं. नव्या सरकारचं हे अर्थसंकल्प आहे. मागचं हिवाळी अधिवेशन पाहिलं, त्याच्यामध्ये विरोधी पक्ष नेता नव्हता. मात्र आता सध्या भूमिका काय असणार आहे? चहा पानावरती तुम्ही बहिष्कार टाकलेला आहे. विरोधी पक्ष म्हणून आमची जी भूमिका आहे ती आम्ही आता ठामपणे मांडलेली आहे. महाविकास आघाडीची आमचे नेते जे आहेत सर्वपक्षीय ते या ठिकाणी बोललेले आहेत. विरोधी पक्षनेते दानवे बोलले आहेत आणि राष्ट्रवादी वतीने जितेंद्र आव्हाड बोलले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकजुटीने या अधिवेशनामध्ये सरकारचा जो काय पर्दाफाश करायचा आहे भ्रष्टाचाराचा आणि ज्या काय वाईट गोष्टी आहेत त्याचा पर्दाफाश नक्की करणार. ज्या प्रकारे आपण पाहतो राज्यामध्ये दोन घटना घडल्याचं पाहायला मिळतंय. एक स्वारगेटची घटना, दुसरीकडे आज जे केंद्रीय मंत्री त्यांच्या मुलीची त्याचा अर्थ असा आहे की कायदा सुव्यवस्थेचे धिंडोडे उडवलेले आहेत आणि गेले अनेक वर्ष एकच गृहमंत्री या राज्यामध्ये असून देखील, भारतीय जनता पक्ष सत्तेत असून देखील या राज्यातील महिला सुरक्षित नाही. हा एकमेव जो काय घटनाक्रम जो समोर येतोय एक त्यातून हेच जाणवतंय. मुंबईचे माजी महापौर तुम्ही राहिलेला आहात. मुंबईमध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. विविध ठिकाणी रस्ते खोदण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे एकीकडे रस्ते खोदण्यात आलेले आहेत, दुसरीकडे रस्ते पूर्ण करण्याचं काम जे ते या सरकारकडून घेण्यात आलं होतं, मात्र ते पूर्ण झालेले नाहीये. नागरिकांना चालताना त्रास होत आहे. रस्ते खोदलेले, शेवटी डेव्हलपमेंट करताना थोड्या गोष्टी त्रास होऊ शकतो हे आम्ही मान्य करतो, परंतु या सरकारने ही जी रस्त्याची कामं घेतलेली आहेत त्याच्यापैकी कामं न करता जवळजवळ 25% रक्कम ही कॉन्ट्रॅक्टरने अगोदर उचललेली आहे आणि याचं कामच पूर्ण नाही आहेत. त्यामुळे जी कामं चालू आहेत ती जो काय टेंडरमध्ये मापदंड घालून दिलाय त्यानुसार होत नाही आहेत. रस्ते खोदून ठेवलेले आहेत, कॉन्ट्रॅक्टर मनमानी करतायत, अधिकाऱ्यांचं ऐकत नाही आहेत. काही ठिकाणी तर अशी परिस्थिती आहे की या महानगरपालिकेत मुंबईमध्ये पहिल्यांदा बघितलं की अर्थसंकल्पात तरतूद केलेला निधी त्याची बिलं काढली जातात परंतु जागेवर काम नाही. अशी परिस्थिती देखील या मुंबई महानगरपालिकेमध्ये आहे. तुम्ही निधीचा मुद्दा उपस्थित केला. केंद्रीय मंत्री असलेल्या माफ करा राज्याचे मंत्री असलेले नितीश राणे म्हणतात की केवळ भाजपच्याच नेत्यांना इकडे निधी दिला जाईल. नाही, हे काय त्यांच्या घरचा निधी नाहीये ना. शेवटी जनतेच्या कष्टातून जो काय टॅक्स फेअर रूपाने जो पैसा महाराष्ट्राच्या तिजोरीत जमा होतो त्या पैशातून विकासाची कामं होतात आणि निधी दिला जातो. त्यामुळे कोणत्या एका राजकीय पक्षाचा त्याच्यावरती अधिकार नसतो. तो या संपूर्ण जनतेचा जो पैसा असतो तो विकास कामाला विरोधी पक्ष असेल सत्ता पक्ष असेल तर द्यावाच लागतो. शेवटचा प्रश्न, तुम्ही दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून येतात, कशा प्रकारे मुद्दे या अर्थसंकल्पात मांडणार? निश्चितच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न आहे, फॉरेस्टमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ज्या पद्धतीची भयभीतता आहे की 2011 आणि 1195च्या झोपड्या ज्या आहेत त्यांना पूर्णपणे संरक्षण असणं, झोपड्या तोडण्याबाबतचा जो एक मोठा लोकांमध्ये भयभीतता पसरलेली आहे त्यावरती लोकांना प्रोटेक्शन देणं आणि सरकारकडनं त्याचं उत्तर घेणं, या सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टीवरती आपण या अधिवेशनामध्ये आवाज उठवू. निश्चितच ज्या नंबर प्लेट ज्या आहेत आरटीओच्या त्या इतर राज्यापेक्षा जास्त दराने आकारला जातो, मोठा भ्रष्टाचार आहे, तो बाहेर काढण्याचा प्रयत्न करू. या संपूर्ण परिसरामध्ये ड्रग्स विक्रेत्यांचं मोठं जाळं पसरलेलं आहे, त्याच्यावरती पोलीस कारवाई करतात परंतु त्यांना योग्य त्या पद्धतीने यश येत नाही. याच्यामध्ये नेमकी पाळंमेळ कुठे गेलेत हे गृह खात्याने शोधून काढलं पाहिजे. त्याच्यावरती सरकार अपयशी आहेत. या मुंबई शहरात लावलेले अर्धे कामेरे जे आहेत ते बंद आहेत, त्यामुळे कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झालेला आहे. सुशोभीकरणाच्या नावाखाली प्रचंड पैसे या ठिकाणी काढले जातात परंतु काम जे आहे ते नुसतं कागदावर दाखवले गेलं, बिलं काढली गेलेली आहेत. या सगळ्या गोष्टीचा भ्रष्टाचार आहे तो मुंबईच्या आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जो झाला आहे. शेतकऱ्यांचं ज्या पद्धतीचं आज नुकसान झालेलं आहे, सोयाबीन खरेदीची बोंब आहे, कापसाची बोंब आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, कष्टकऱ्यांचे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न, हे सगळे प्रश्न जे आहेत ते ऐरणीवरती आहेत आणि ते विधानसभेमध्ये मांडून त्यांना न्याय देण्याचं काम आपण करणार आहोत. निश्चितच धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.